गारांनी केला हाहाकार, शेतकरी संकटात, शेतकऱ्यांचा हंगाम उद्ध्वस्त। बदनापूर तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस आणि तीव्र गारपिटीने मोठा कहर केलाय। सुमारे 15 गावांना या आपत्तीचा फटका बसला असून 2000 ते 2300 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। गहू, ज्वारी, हरभरा आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कापणीस आलेला गहू आडवा पडलाय। तसेच आंबा, मोसंबी आणि डाळिंब फळबागांनाही मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, घरांचं नुकसान झाले आणि वीज पुरवठा खंडित झाला। शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून तातडीने पंचनामे करून सरसकट भरपाई देण्याची मागणी करण्यात येते आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट। या ठिकाणी जवळपास हा प्लॉट जो आहे हे धोपटेश्वर शिवारातला आहे आणि जवळपास हा प्लॉट 3.5 एकरचा आहे। परंतु रात्री जो वारा, गारी आणि पाऊस आला होता, त्या वाऱ्यामुळे आणि त्या पावसामुळे जवळपास हा संपूर्ण प्लॉट जमिनीमध्ये मिसळलेला आहे। म्हणजे तो पूर्ण जमिनीमध्ये मिक्स झालेला आहे। या पंचकृषीमध्ये म्हणजे रोशनगाव मंडळामध्ये जवळपास 15 गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीक आणि हरभऱ्याचं पीक घेतलं जातं आणि या पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। आज रोजी हा प्लॉट काढणीसाठी आला होता, परंतु काढणीसाठी आल्यामुळे आणि रात्री आलेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हा प्लॉट पूर्ण जमिनीमध्ये मिक्स झालेला आहे। कुठल्याही प्रकारचं त्या गव्हाचं धान्य आपण घेऊ शकत नाही किंवा हार्वेस्टिंग करू शकत नाही। म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की रोशनगाव मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर गव्हाचं, हरभऱ्याचं आणि मोसंबीचं नुकसान झालं आहे, त्यांना ताबडतोब शेतकऱ्यांनी मदत करावी। हे सर्व शेतकरी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या गव्हावर आणि हरभऱ्यावर अवलंबून होते, परंतु वर्षभर खाणार काय अशी चिंता या सर्व शेतकऱ्यांना पडलेली आहे। आणि जवळपास वारा आणि गारी असल्यामुळे या परिसरामध्ये रोशनगाव मंडळामध्ये आंबा आणि मोसंबी मोठ्या प्रमाणावर फळबाग क्षेत्र आहे। त्या फळबाग क्षेत्रामध्ये आंब्याचं आणि मोसंबीचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गळ झालेली आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे की रोशनगाव मंडळामधील सर्व गावांची, शेतकऱ्यांची गव्हाची, हरभऱ्याची आणि फळपिकाची पाहणी करून आम्हाला मदत द्यावी, एवढी सरकारला विनंती आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, हा जवळपास 3.5 एकरचा प्लॉट आहे आणि कालच्या रात्रीचा वारा, गारी आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यामुळे हा जवळपास 3.5 ते 4 एकरचा प्लॉट आहे। आणि हा जो गहू आहे हा हार्वेस्टिंगसाठी म्हणजे काढणीसाठी आला होता, परंतु रात्रीच्या वाऱ्याने आणि अचानक आलेल्या पावसामुळे हा प्लॉट पूर्ण जमिनीमध्ये मिसळलेला आहे। आज रोजी जर आपण याला सोगणीसाठी जर घेतलं तर त्याचे पूर्ण दाणे ह्या जमिनीमध्ये मिसळलेले आहे आणि हा प्लॉटचे एकदम नुकसान झालेलं आहे। जवळपास या परिसरामध्ये म्हणजे रोशनगाव मंडळामध्ये सर्वच गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्री पाऊस, वारा आणि थोड्या प्रमाणात गारी आल्या होत्या। त्या गारीमुळे आणि वाऱ्यामुळे जवळपास हरभरा असेल, मोसंबीचा आंब्या बहार असेल, काही जणांकडे आंबा फळपीक आहे तो सुद्धा बहारामध्ये होता, परंतु रात्रीच्या वाऱ्याने आणि गारीने त्याचासुद्धा पूर्ण मोसंबीचा आणि आंब्याचा बहार हा जमिनीमध्ये मिसळलेला आहे। आणि जवळपास असे भरपूर क्षेत्र आहे की ते सुद्धा गव्हाचे क्षेत्र हे जमिनीमध्ये गेलेले आहे। तर हा जो प्लॉट आहे हा धोपटेश्वर शिवारातला आहे। जवळपास या ठिकाणी पंचकृषीमधील रोशनगाव मंडळातील सर्व गावामध्ये हा रात्रीचा पाऊस पडला आणि शेतकऱ्यांसाठी दुःखाची गोष्ट आहे की आता वर्षभर आपण या पिकावर अवलंबून होतो, परंतु यानंतर हे पीक जमिनीमध्ये गेलं, आता वर्षभर आपण खाणार काय। यासाठी शासनाला कळकळीची विनंती आहे की रात्री जो पाऊस, वारा आणि गारी झाल्या त्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना सरकारने काहीतरी मदत करावी आणि रोशनगाव मंडळामध्ये पाहणी करून सर्वांनाच नुकसान भरपाई द्यावी अशी मी सरकारकडे विनंती करतो।